तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागामध्ये म्हणजेच आजच्या भागात आपण बघणार आहोत. खरंच खूप छान असा प्रोमो त्यांनी दाखवलेला आहे. इकडे मात्र आता अन्नपूर्णाने नवीनच रूल त्यांच्या घरी आणलेला असतो. अन्नपूर्णाला वाटत असतं की कमळीच माझी नात आहे, पण आता ही कामिनी, रागिनी आणि अनिका राजनला ड्रिंक करायला लावतात. त्याच्याकडून सगळं काही सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असता, पण राजननं काही गौरीचं आणि त्याचं सत्य त्यांना काही सांगितलेलं नसतं. तरी पण मात्र कामिनीने आणि रागिनीने कमळीला ब्लॅकमेल करायचा पण प्रयत्न केला, पण कमळी अति हुशार असते. आता त्यानंतर काय होते माहिती आहे का, इकडे आता अनिका कमळीला त्रास द्यायला सुरुवात करते, जेणेकरून ही कमळी जर या घरातून एकदाची गेली ना, मग काय तिचंच राज्य या घरात, तिचा त्या ऋषीवर हक्क, असं अनिकाच्या डोक्यात एवढंच असतं. त्यानंतर आता अन्नपूर्णा घरी येते. राजन, रागिनी, कामिनी देखील तिथेच असतात. आता तेवढ्या वेळात अन्नपूर्णा सांगत असते, हे बघ राजन, हे ना माझं आता एक नवीन विल आहे. आता त्यानंतर लगेचच रागिनीला आणि कामिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यांना वाटत असतं या म्हातारीचं काही ना काही नवीन चालूच राहतं. आता हिने परत काय आणलं असेल. त्यानंतर आता अन्नपूर्णा सांगू लागते की कमळी, राजन, महाजन हिच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर मी न ही सगळी प्रॉपर्टी सेवाभावी ट्रस्टला दान देणार आहे. आता त्यावेळी त्या सगळं काही पत्रामध्ये, त्या फाईलमध्ये अन्नपूर्णाने तसं लिहून ठेवलेलं असतं. अन्नपूर्णाला वाटत असतं मी जर यांना असं विल दाखवलं जेणेकरून कामिनी, रागिनी आणि ती अनिका माझ्या कमळीला अजिबात त्रास देणार नाही. आता हे सगळं अन्नपूर्णाचा प्लॅन असतो. आता राजनला तर हे सगळं आवडत असतं, कारण की राजन नेहमीप्रमाणे सारखाच अन्नपूर्णाच्या साईट नसतो. त्याला देखील कमळी त्याची मुलगी म्हणून आवडत असते, त्याची मुलगीच ती असते, जेणेकरून त्याला माहिती नसतं. आता त्यानंतर मात्र तेवढ्या वेळामध्ये अनिकाची एंट्री होती. अनिकाला तर खूप मोठा धक्का बसतो. काय म्हणते ही म्हातारडी, त्या कमळीचं काहीतरी मी करायला जाते, माझा प्लॅन सक्सेस पण होत नाही की ही म्हातारी मधातच येते. त्याच्या डोक्यात एवढंच चालू राहतं. आता त्यानंतर अन्नपूर्णा असं देखील म्हणते, पण ज्या व्यक्तीमुळे कमळीला त्रास झालाय त्याला शिक्षा द्यायला नको का. त्यानंतर सगळेजण कॉलेजमध्ये येतात. सगळे काही स्टुडंट, कमळी, निंगी, ऋषी, नयनतारा, अन्नपूर्णा, रागिनी, कामिनी आणि अनिका देखील तिथंच असतात. आता तेवढ्या वेळामध्ये अन्नपूर्णा म्हणलेली असती की कमळीला ज्या व्यक्तीमुळे त्रास झाला आहे तिला मात्र काहीतरी शिक्षा द्यायला नको का. तर आता नयनतारा म्हणू लागती, हो हो अन्नपूर्णा मॅडम, असं कसं होईल, सगळ्यांना नियम सारखा असतो. पाठीमागे कमळीकडून चूक झाली तर तिला आपण शिक्षा दिली, तिला 8 दिवस आपण सस्पेंड केलं होतं. आता त्यानंतर मग अन्नपूर्णा म्हणू लागते, मग नयनतारा मॅडम तुम्हाला काय वाटतं नेमकं काय करावं म्हणून. तर नयनतारा म्हणू लागते, जशी कमळीला 8 दिवसाची शिक्षा आपण दिली ना, तिचं GS पद गेलं होतं ना, तसंच आपण आता अनिकाला पण रस तिकीट करायचं, म्हणजे तिचं पण GS पद आता जाणार, तिला पण 8 दिवसासाठी आपण रस तिकीट करायचं आहे. त्यानंतर अनिकाला तर जास्त धक्का बसतो. तिला वाटत असते हे काय चालू आहे आणि काय नाही. त्यानंतर मग कामिनी स्वतःच्या हाताने अनिकाकडची ती GS पदांची पिन घेते आणि कमळीच्या ड्रेसला नेऊन लावते. त्यानंतर ऋषीला तर खूप आनंद होत असतो. ही ना अनिका आणि ही कामिनी जे काही करायला जाताना त्यांच्याकडे ते उलटं फिरतं. म्हणतात ना की जे काही सत्य आहे ना, नेहमी पण विजय सत्याचाच होत असतो. तसंच मात्र आजच्या एपिसोडमध्ये झालेलं आहे. आता त्यानंतर मात्र कमळी म्हणू लागते की नयनतारा मॅडम आणि अन्नपूर्णा आजी, तुम्हाला सॉरी बरं का, पण तुम्हाला वेगळं वाटेल, पण मला ना हे GS पद नकोच आहे. त्यानंतर आता अन्नपूर्णा आणि नयनतारा म्हणू लागती, का गं कमळी काय झालं आहे. तर मित्रांनो बघूया कमळी याचं कारण उद्याच्या भागात काय सांगते. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.